दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिल तो ते लाहो प्राणी जात. समाजातील दुःखी व उपेक्षित लोकांविषयी आपल्याला पसायदानामध्ये ठिकठिकाणी कळवळा ज्ञानेश्वर माऊलींचा पाहावयास मिळतो. ज्ञानेश्वर माऊली हे 13व्या शतकातील मूर्तिवंत अलौकिक प्रतिभा असणारे महान मराठी संत होते. त्यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी माऊली असे होते. त्याचबरोबर त्यांचा जन्म गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट श्रावण कृष्ण अष्टमी शके 1117 इसवी सन 1275 आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी झाला. ज्ञानेश्वर माऊलीचे समाधी मंदिर आळंदी जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. तर त्यांचे उपास्य दैवत विठ्ठल हे होते. त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदायाची स्थापना देखील केली. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज होते. तर त्यांचे शिष्य सच्चिदानंद महाराज हे होते. ज्ञानेश्वर माऊलीच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी लग्नानंतर काही दिवसातच संन्यास घेतला. मात्र गुरुच्या आज्ञेनुसार ते संसारात परत आले. त्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई असे 4 अपत्ये झाले. परंतु विठ्ठलपंतांनी घेतलेल्या संन्यासामुळे या 4ही मुलांना संन्यासाची मुले म्हणून ओळखली जाऊ लागले व या 4ही भावंडांना आळंदीकरांनी वाळीत टाकले. मात्र पैठण येथील धर्मसभेसमोर ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले आणि त्यानंतर लोकांना या भावंडाचा दिव्यत्वाची प्रचिती झाली. ज्ञानेश्वरांनी अनेक साहित्य रचना केली. त्यापैकीच एक म्हणजे भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव षष्टी, हरिपाठ इत्यादी काव्य स्वरूपात त्यांनी लिहिले. अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. त्यांनी भगवद्गीता प्राकृत मराठीमध्ये लिहून ज्ञानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले. योगीराज चांगदेव वाघावर बसून ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी आले तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवून भिंतीवर बसून चांगदेवाच्या भेटीला ते गेले. असे अनेक चमत्कार ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले आहेत. भिंतीवर बसून आलेलं पाहून चांगदेवाचं देखील गर्वहरण झालं आणि ज्ञानेश्वर माऊलीसमोर ते नतमस्तक झाले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचे शिष्य सच्चिदानंदाला देखील पुन्हा जिवंत केल्याचा देखील चमत्कार आहे. त्याचबरोबर मुक्ताबाईच्या पाठीवर भाकरी भाजण्याचा चमत्कार देखील असे अनेक चमत्कार त्यांनी केलेले आहेत. संत ज्ञानेश्वर हे चमत्काराबरोबरच ज्ञानाचे विषयवर देखील होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असंच नवीन नवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विसरू नका परिक्विन व्हिडिओ.